व्हिडिओमध्ये जी वस्तू तुम्ही पाहत आहात त्या आहेत शेवग्याच्या शेंगा. मित्रांनो, या शेवग्याच्या शेंगा दिसायला अगदी साध्या असल्या तरी त्यांचे फायदे खूप मोठे आहेत. अनेक लोक या शेंगांची फक्त भाजी करून खातात, पण यामध्ये आपल्या शरीरासाठी उपयोगी असे अनेक गुणधर्म असतात. विशेषतः मधुमेह असलेल्या काही लोकांसाठी योग्य आहार आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांसोबत शेवग्याच्या शेंगांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. आजकाल छोटीशी जरी समस्या झाली तरी आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाणं चुकीचं नाही, पण अनेक वेळा तपासण्या, औषधे आणि फी यामध्ये खूप पैसा खर्च होतो. म्हणूनच अनेक लोक नैसर्गिक आणि घरगुती उपायाची माहिती शोधत असतात. पण प्रत्येक माहिती खरी असतेच असं नाही. त्यामुळे कोणताही उपाय समजून घेऊन आणि योग्य पद्धतीने करणं खूप महत्वाचं असतं. हे बघा, शेवग्याच्या शेंगा आपल्याला अगदी सहज बाजारात मिळतात. त्यांचा भावही फार जास्त नसतो. सध्या तर या शेंगांचा हंगाम असल्यामुळे त्या ताज्या आणि सहज उपलब्ध आहेत. अनेकांच्या घरात या शेंगांची भाजी बनते, पण त्या आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी ठरू शकतात हे फार कमी लोकांना माहिती असतं. मित्रांनो, हा उपाय मला माझ्या नातेवाईकांमधील एका व्यक्तीने सांगितला. त्यांची शुगर नेहमीच जास्त असायची, त्यामुळे त्यांना रोज औषधे घ्यावी लागायची आणि खाण्यापिण्यावरही खूप नियंत्रण ठेवावं लागायचं. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे सुरू ठेवून योग्य आहारासोबत हा उपाय जवळजवळ 1 ते 2 महिने नियमित केला. त्यानंतर जेव्हा त्यांनी पुन्हा शुगर तपासली तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणात सुधारणा दिसून आली. हा त्यांचा स्वतःचा अनुभव होता. त्यामुळे त्यांनी ही माहिती इतरांनाही सांगायला सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्येक माणसाचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे एका व्यक्तीला फायदा झाला म्हणजे प्रत्येकालाच तसाच फायदा होईल असं नाही. म्हणून कोणताही घरगुती उपाय करताना डॉक्टरांनी दिलेली औषधे स्वतःहून बंद करू नका. हा उपाय आरोग्यदायी जीवनशैली सोबतच करावा. शेवग्याच्या शेंगा आपण जेवढ्या साध्या समजतो तेवढ्या त्या साध्या नाहीत. आयुर्वेदामध्ये शेवग्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या शरीराला उपयोगी पडणारे अनेक गुण त्यामध्ये असल्याचं सांगितलं जातं. पण आपण मात्र त्याकडे फक्त एक भाजी म्हणून पाहतो. खरं तर निसर्गाने आपल्याला दिलेली ही एक मौल्यवान देणगी आहे. पण मित्रांनो, फक्त शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या म्हणजे उपयोग होईल असं नाही. त्या कशा वापरायच्या, किती वापरायच्या आणि कोणत्या पद्धतीने वापरायच्या हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण योग्य पद्धत वापरली तरच त्याचा योग्य फायदा मिळू शकतो. मला एक व्यक्ती भेटली होती. त्यांनीही हा उपाय केला होता, पण त्यांनी तो चुकीच्या पद्धतीने केला. त्यामुळे त्यांना काहीच फायदा झाला नाही. नंतर जेव्हा त्यांना योग्य पद्धत समजली तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात आली. म्हणूनच कोणताही उपाय अर्धवट ऐकून किंवा स्वतःच्या मनाने करू नका. म्हणून जर तुम्ही तुमच्या मधुमेहाबाबत जागरूक असाल आणि या व्हिडिओमधून स्वतःसाठी काही चांगली माहिती मिळवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट खूप महत्वाची आहे. फक्त 5 मिनिटांचा वेळ काढा आणि नीट समजून घ्या की हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या शेवग्याच्या शेंगांचा उपयोग नेमका कसा करायचा. कारण फक्त शेंगा आणल्या म्हणजे काम झालं असं अजिबात नाही. योग्य शेंगा निवडणे आणि त्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करणं खूप महत्वाचं आहे. जर इथेच चूक झाली तर अपेक्षित फायदा मिळणार नाही. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. बाजारामध्ये मिळणाऱ्या प्रत्येक शेवग्याच्या शेंगा सारख्या नसतात. काही शेतकरी नैसर्गिक पद्धतीने शेती करतात, तर काही ठिकाणी जास्त रासायनिक खते आणि फवारण्या करून पिकवलेल्या शेंगा विक्रीसाठी आणल्या जातात. त्यामुळे शक्य असेल तर ताज्या, गावरान आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेवग्याच्या शेंगाच वापरा. अशा शेंगा मिळाल्या तर त्यांनाच प्राधान्य द्या. कारण नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या शेंगा आरोग्यासाठी अधिक चांगल्या मानल्या जातात. आता या शेंगांचा उपयोग कसा करायचा ते समजून घेऊया. आपल्या घरात बहुतेक वेळा शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली जाते. भाजी करून खाणं चुकीचं नाही. तुम्ही भाजी खाऊ शकता. पण जर तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवू शकता किंवा त्या साध्या पाण्यात उकळून खाऊ शकता. ही पद्धत खूप सोपी आहे आणि प्रत्येक जण सहज करू शकतो. सर्वप्रथम ताज्या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यांचे छोटे छोटे तुकडे करा
तुकडे फार मोठे ठेवू नका. मध्यम आकाराचे तुकडे केले तर त्या चांगल्या शिजतात. आता एका भांड्यात थोडेसे पाणी घ्या. त्यामध्ये हे कापलेले तुकडे टाका आणि काही वेळ चांगले उकळू द्या. शेंगा मऊ झाल्या की गॅस बंद करा. आता इथेच अनेक लोक एक मोठी चूक करतात. शेंगा उकळल्यानंतर जे पाणी उरतं ते फेकून देतात. पण हीच चूक तुम्ही करायची नाही. कारण शेंगा उकळताना त्यातील काही उपयुक्त घटक त्या पाण्यात मिसळतात. त्यामुळे ते पाणी वाया घालवू नका. शेंगा थोड्या थंड झाल्यानंतर सर्वप्रथम ते कोमट पाणी हळूहळू प्या. त्यानंतर उकडलेल्या शेंगा एक एक करून चोखून खा. घाईघाईने खाऊ नका. प्रत्येक तुकडा नीट चोखा, त्यातील गर खा आणि मग त्यातील तंतुमय भाग बाजूला काढा. अशा पद्धतीने खाल्ल्याने शेंगांचा आस्वादही मिळतो आणि त्यांचा उपयोगही चांगल्या प्रकारे होतो. ही पद्धत खूप सोपी आहे. यासाठी कोणतेही महागडे साहित्य लागत नाही आणि कोणतीही अवघड तयारी करावी लागत नाही. फक्त योग्य शेंगा निवडा आणि योग्य पद्धतीने त्यांचा उपयोग करा. पण मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट आहे. या शेंगा कोणत्या वेळी खाव्यात हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे. शक्य असेल तर या शेंगा सकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये खा. रात्री खायच्या असतील तरी हरकत नाही, पण शक्यतो ताज्याच खा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा यांचा आहारात समावेश केला तरी पुरेसा आहे. कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ली म्हणजे जास्त फायदा होतो असं नसतं. त्यामुळे योग्य प्रमाणातच या शेंगा खा. जर तुम्ही मधुमेहासाठी औषधे घेत असाल किंवा इन्सुलिन घेत असाल तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी दिलेली औषधे स्वतःहून बंद करू नका. हा उपाय औषधांचा पर्याय नसून योग्य आहाराचा एक भाग म्हणूनच करावा. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा अनेक नैसर्गिक गोष्टी आहेत, पण माहिती नसल्यामुळे आपण त्यांचा योग्य उपयोग करत नाही. शेवग्याच्या शेंगाही त्यापैकीच एक आहेत. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात त्यांचा वापर केला तर त्या आरोग्यासाठी चांगल्या ठरू शकतात. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.